नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अर्णवला सगळं समजलेलं असतं, फोटो मागचं सत्य. तेव्हा प्रेक्षकांनो, फोटो बघितलेले असतात, मोबाईलमधलं रेकॉर्डिंग ऐकलेलं असतं. तेव्हा ईश्वरी तिथे येते. अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती जेव्हा काही बोलायला जाते तेव्हा अर्णव आता तोंडावरती बोट ठेवतो आणि म्हणतो, गप्प बसायचं, एक शब्दसुद्धा तोंडातून काढायचा नाही, मला ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते की नक्कीच आता काहीतरी मोठा ड्रामा होईल, दोघेजण एकमेकांच्या अंगावरती जोरात ओरडतील. तेव्हा मी जाते आणि आता दाराला कान लावून उभी राहते. त्या दोघांमधलं भांडण ऐकायला खूपच जास्त मज्जा येईल. तेव्हा वल्लरी हळूहळू येऊन दाराच्या मागे उभी राहून त्यांचं बोलणं, त्यांचं भांडण ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर प्लीज प्लीज एकदा ऐकून घ्या. तेव्हा अर्णव म्हणतो, काय काय ऐकून घेऊ मी सिंदोर? सांग ना, काय ऐकून घेऊ? तुला माहिती होतं ना, तुला माहिती होतं की माझ्या आईवडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामध्ये तुझ्या आईचा हात होता, हे तुला माहिती होतं ना? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो की मी हा फोटो जेव्हा बघितला होता तेव्हा तू काय म्हणाली होतीस? तेव्हा अर्णव तो फोटो उचलतो. ईश्वरी त्याच्या हातातून खेचून घेते आणि म्हणते की सर, हा फोटो बघण्यासारखा नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हा फोटो तू मला दाखवत नाही आहेस, याचा अर्थ नक्कीच हा फोटो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, नाही सर, असं काही नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, का का केलंस तू असं? मी तुझ्यावरती आंधळा विश्वास ठेवला. मी फक्त तुझ्यावरतीच पहिल्यांदा विश्वास ठेवला आणि तू काय केलंस? तू माझा विश्वासघात केलास मी सिंदोर. माझा विश्वासघात करायला तुला काहीच कसं वाटलं नाही? एकदासुद्धा विचार आला नाही मनामध्ये की हे सत्य मला सांगावं? तुझ्या आईमुळे माझ्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त झाला. तुझ्या आईमुळे माझ्या आईने सुसाईड केली. ही गोष्ट तुला माहिती असूनसुद्धा तू माझ्यापासून लपवलीस का? कशासाठी? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णवमध्ये भांडण सुरू झालेलं असतं. अर्णव चिडलेला असतो. ईश्वरी आता संपूर्ण गोष्ट व्यवस्थित इथे आता सांभाळून घेत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते, अहो तुम्हाला काय सांगू, अर्णव इतका एक्सायटेड होता ना ऐकून घ्यायला, की तुझ्यासारखा मुलगा ईश्वरीला शोधूनसुद्धा सापडला नसता. तू ईश्वरीसाठी एकदम परफेक्ट आहेस, हे जेव्हा मी त्याला सांगितलं ना, तेव्हा त्याला इतका आनंद झाला होता. तेव्हा इथे नमू म्हणत असते, हो ना, मलासुद्धा विचारत होते. मी सुद्धा म्हणाले की जीजू, तुमच्यापेक्षा चांगला मुलगा तिला मिळालाच नसता. आणि तेव्हा ते आता इशूला काहीतरी सरप्राईजसुद्धा देणार आहेत. सुप्रिया म्हणते, देऊ दे देऊ दे, माझ्या इशूला सरप्राईज देऊ दे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवने जे आता सरप्राईज आणलेलं असतं, ते सरप्राईज आता त्याने फोडून तोडून टाकलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, सर प्लीज शांत व्हा. तुम्हाला जेवढं वाईट वाटलंय, तुम्हाला जेवढा धक्का बसलाय ना हे फोटो बघून, तेवढा धक्का मलाही बसला होता सर. मी सुद्धा हे फोटो आत्ताच बघितलेत. तेव्हा अर्णव म्हणतो, आत्ता बघितलेस तू हे फोटो? मग हे फोटो तुझ्या कपाटामध्ये काय करतायत? हे रेकॉर्डिंग काय करते सांग ना, दे माझ्या प्रश्नाचं उत्तर. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया जात असताना तिचा हात ईश्वरीच्या फोटोला लागतो आणि तो खाली पडून त्याच्यावरची काच आता फुटते. तेव्हा सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो, कारण तिला आता काच वगैरे फुटणं हे सगळं अपशकून वाटत असतं. तेव्हा ती म्हणते, काय हो, असं का झालं? आपल्या इशूचा इथे फोटो खाली पडून फुटला. मला असं काही झालं ना की भीतीच वाटते. तेव्हा नमू म्हणत असते, आई अगं एवढं काही झालेलं नाही आहे. फोटो पडला म्हणून काच तर फुटले, पण आपल्या इशूचा चेहरा बघ. इशूच्या चेहऱ्यावरती किती छान स्माईल आहे आणि चेहरासुद्धा छान दिसतोय. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की माझ्या इशूच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माईलच असू दे. तिच्या चेहऱ्यावरती मला नेहमी आनंद बघायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया आता मनामध्ये थोडीशी घाबरलेली असते. त्यानंतर इथे अर्णव आता ईश्वरीला विचारत असतो, सांग ना, सगळं माहिती असूनसुद्धा का माझ्यापासून लपवलंस? की दोघी मायलेकींनी, तुझ्या आईने आणि तू, हा सगळा प्लॅन केला होतात मला फसवण्याचा. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय फसवण्याचा? अर्णव सर, काय बोलताय तुम्ही? तेव्हा वल्लरी म्हणत असते, काय हे दोघे जण नक्की काय बोलतायत? आवाजच येत नाहीये. फक्त अर्णव जोरात ओरडला आणि काहीतरी फेकलं, त्याचाच आवाज आला.
तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया आता इशूचा फोटो बघत असते आणि म्हणत असते, देवा काही संकट येऊ देऊ नकोस. अर्णवाडी ईश्वरीचा संसार सुखाचा होऊ दे. त्या दोघांमध्ये फक्त प्रेम असू दे, अजून काहीही नको. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, माझ्याबरोबर खूप चुकीचं वागलंय तुम्ही मी सिंदूर, तुम्ही फसवलेत मला. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे सत्य जेव्हा मला कळलं होतं ना, तेव्हा मलासुद्धा असाच धक्का बसला होता जेवढा तुम्हाला बसलाय. पण सर मी तुम्हाला खरंच सांगते, हे जे काही तुम्ही बघताय ना, हा जो काही फोटो आहे त्याच्यामध्ये जे काही आपल्याला दिसतंय, माझ्या आईची काही चूक नसणार आहे सर. मला खात्री आहे माझी आई चुकीची नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, तुझ्या आईमुळे माझ्या आईने जीव दिला, तरीसुद्धा तुझं म्हणणं आहे की तुझी आई चुकीची नाही आहे. मग चुकीचं कोण होतं? माझे आई बाबा. माझी आई चुकीची होती मी सिंदूर. का केलंस तू असं? सांग ना, का केलंस? का फसवलंस मला? तुझ्या आईने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि तू माझ्या आयुष्यामध्ये माझ्याशीच लग्न करून माझी बायको म्हणून या घरामध्ये मिरवतेस. तुझ्यासारख्या मुलीचा चेहरासुद्धा मला बघायची इच्छा नाही आहे. तुझ्या आईला जाऊन आता प्रश्न विचारतो आणि तिलासुद्धा या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतीलच. कळलं तुला? ईश्वरी म्हणते, सर प्लीज प्लीज रागाच्या भरामध्ये काही करू नका. आपण शांतपणे ह्या गोष्टीवरती विचार करूया ना. तेव्हा इथे अर्णव आता जाऊन गाडीमध्ये बसतो. ईश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. ईश्वरीसुद्धा धावत पळत त्याच्या मागे मागे येते. पण इथे आता अर्णव काही थांबायला तयार नसतो. ईश्वरी म्हणत असते, सर प्लीज प्लीज एकदा ऐकून घ्या ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मी कुणाचं काही ऐकून घेणार नाही आहे आणि तो सरळ आता तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा वल्लरीला फारच आनंद झालेला असतो. वल्लरी म्हणत असते, अरे वा, रागाच्या भरात गेलेला अर्णव आणि रडत रडत त्याच्या पाठीमागे गेलेली ईश्वरी, म्हणजे दोघांमध्ये त्या फोटोवरून आता चांगलंच भांडण झालेलं दिसतंय. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, आता एका गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. आता ही मुलगी ईश्वरी कधीच या घरामध्ये पुन्हा येणार नाही, याची मला काळजी घ्यावी लागणार आहे. तेव्हा इथे आजी आता वल्लरीला आवाज देते. वल्लरी म्हणत असते, काय ह्या ओल्ड लेडीचं सारखी आपली वल्लरी वल्लरी करत असते. तेव्हा इथे आजी म्हणतात की माझी जपमाळ कशी काय तुटली. तेव्हा वल्लरी म्हणते की आई, अहो तिची क्वालिटी चांगली नसेल म्हणून तुटली. तेव्हा इथे आजी म्हणते, नाही गं, क्वालिटी कशी चांगली नाही आहे. जपमाळ तुटणं ही चांगली गोष्ट नाही आहे, अपशकुन असतो. नक्कीच काहीतरी वाईट संकेत देण्याचा प्रयत्न करते. हे घे तू घे आणि ही जपमाळ माझी व्यवस्थित आता ओवून दे बरं. तेव्हा वल्लरी म्हणते, आई नाही आ, मला ही अशी किचकट कामं सांगत जाऊ नका. मला नाही येत, मला कंटाळा येतो. तेव्हा आजी म्हणते, असा कसा कंटाळा येतो तुला? हे घे बरं माझी जपमाळ आणि व्यवस्थित मला ओवून द्यायची, कळलं ना? मला आता कळत नाही आहे की नक्की इथे जपमाळ तुटल्यामुळे काय घरावरती संकट येणार आहे ना, काय माहिती. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी म्हणत असते की देवा, आता आमच्या घरावरती दुसरं कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. तेव्हा वल्लरी म्हणत असते, घरावरती संकट तर ऑलरेडी आलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी म्हणत असते, इतकी मोठी आनंदाची गोष्ट आहे. मला जे हवं होतं ते झालंय. मला तर इथे छान आता पार्टी वगैरे करावीशी वाटते. पण ह्या ओल्ड लेडीने मला किती किचकट काम दिलंय ते बघा. ही माळ आता मला ओवायची आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुप्रिया आता गणपती बाप्पासमोर उभी राहिलेली असते. ती म्हणत असते, तुम्ही तर तारणहारता आहात. तुमचं सगळीकडे लक्ष असतं. तुम्हाला एकच विनंती आहे, अर्णवाडी ईश्वरीच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं घडू दे. तुमच्या आशीर्वादाने सगळं काही चांगलं घडतंय. माझ्या नमूचं किचन क्लाउड सुरू आहे व्यवस्थित. यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते. तसंच माझ्या ईशू आणि अर्णवच्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळं काही चांगलंच होऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आलेला असतो आणि तो म्हणतो, मिसेस देसाई. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अर्णव तुम्ही इथे या ना या. आणि तुम्ही काय म्हणालात, मिसेस देसाई? तेव्हा अर्णव म्हणतो, हो मिसेस देसाईच बोलायला हवं तुम्हाला. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय झालं अर्णव, सगळं काही ठीक तर आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो, काय झाले, तुम्हाला माहितीच नाही आहे का काय झाले ते? तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही मला नाही माहीत काय झाले ते, सांगा ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तुम्ही आणि तुमच्या मुलीने माझं आणि माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केले. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय काय बोलताय तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो, बघा हा फोटो, बघा ना तुम्ही या फोटोमध्ये या माणसाबरोबर काय करताय. तेव्हा तो फोटो बघून सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रेक्षकांनो. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हा फोटो तुमच्याकडे कसा?
तेव्हा अर्णव म्हणतो, या फोटोमध्ये तुम्ही ज्या माणसाच्या मिठीत आहात ना मिसेस देसाई, तो माणूस माझा बाप आहे, कळलं तुम्हाला? आणि याच फोटोमुळे माझ्या आईने काय केलं माहिती आहे? माझ्या आईने आत्महत्या केली मिसेस देसाई. ती मला सोडून निघून गेली आणि हे सगळं कुणामुळे? तुमच्यामुळे झालं. बरोबर ना? का केलं तुम्ही असं? का माझ्या आई-वडिलांचा सुखाचा संसार मोडून टाकलात? एका लग्न झालेल्या माणसाच्या आयुष्यामध्ये येऊन तुम्ही काय इतका मोठा तमाशा केलात? तुमच्यामुळे एक हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही आहे? तुमच्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केली, याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे? सगळं काही करून सवरून म्हणताय की मला काहीच माहिती नाही म्हणून? तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, अर्णव मी खरंच सांगते की माझ्या भूतकाळाचा संबंध तुमच्या कुटुंबाशी असेल हे माझ्या कधी मनातही आलं नव्हतं. मी खरंच तुम्हाला शपथ घेऊन सांगते, माझं भूतकाळ हा तुमच्या घराशी जोडलेला असेल मला खरंच माहिती नव्हतं. तेव्हा अर्णव म्हणतो, बास झालं हो, बास झाली ही तुमची नाटकं, बास झाली. तुम्ही आणि तुमची मुलगी खोटं बोलण्यामध्ये आणि नाटके करण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहात हा. म्हणजे किती छान पद्धतीने तुम्ही नाटके करता. कुणाला जमणारसुद्धा नाही, नाही जमणार कुणाला. तुम्ही माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यामध्ये काही कसर सोडलेली नाही आहे. कशासाठी केलं तुम्ही हे सगळं? काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया तिथे फक्त इंटरव्ह्यूसाठी गेलेली असते आणि वल्लरीने तिला फसवलेली असते. पण ही गोष्ट आता कशी काय सांगणार सुप्रिया? कारण तिला वल्लरीचं नावच माहिती नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी तुमच्यावरती इतका विश्वास ठेवला. मी ईश्वरीवरती इतका विश्वास ठेवला आणि तुम्ही काय केलंत? तुम्ही मला फसवलंत. विश्वासघात केलात माझा आणि छान प्लॅनिंग केलं तर म्हणजे तुम्ही माझ्या आईवडिलांचा संसार मोडलात. बरोबर ना? माझ्या आईने आत्महत्या केली आणि त्यानंतर मुलीने सुद्धा तेच केलं. तुमच्या मुलीने मला फसवलं आणि माझ्याशी लग्न केलं. म्हणजे तुमचा प्लॅन अगदी सक्सेसफुल झाला ना? फुल प्रूफ प्लॅन होता तुमचा. म्हणजे आधी तुम्ही माझ्या आई-वडिलांचा संसार मोडण्यामध्ये कारणीभूत आहात आणि आता माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामध्ये तुमची मुलगीसुद्धा कारणीभूत आहे. बरोबर ना? छान मुलीला अगदी शिकून सवरून पाठवलंत वाटतं. कसं खोटं बोलायचं, कशी नाटकी करायची, साळसूदपणाचा आव आणायचा. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, नाही अर्णव नाही, तुमचा गैरसमज झाला आहे. मी खरंच सांगते तुम्हाला, या फोटोमध्ये जसं दिसतंय ना तसं काही नाही आहे आणि माझ्या भूतकाळाचा संबंध तुमच्या घराशी होता हे मला माहिती नाही. तसंच मी एक तुम्हाला गोष्ट सांगते, माझ्या इशू आणि नमूलासुद्धा याबद्दल काहीच माहिती नाही आहे हो. त्यांना मी काहीही सांगितले नाही आहे. त्यांनासुद्धा ही गोष्ट आत्ताच कळेल. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की बास झाली तुमची ही आता रडारडीची नाटकं करून झाली असली ना तर आता खरं सांगा की तुम्ही हे सगळं का केलं? एका मॅरिड माणसाच्या आयुष्यामध्ये येऊन त्याचं कुटुंब उद्ध्वस्त का केलं? हे सगळं कशासाठी? पैशांसाठी केलं होतं का तुम्ही? सांगा ना. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया आता गप्पच बसते. अर्णवचा पारा चढलेला असतो. सुप्रिया म्हणत असते, माझ्या इशूची आणि नमूची या सगळ्यात काही चूक नाही आहे. त्यांना याबद्दल काही माहिती नाही आहे. तेव्हा तुम्ही इथे विनाकारण त्यांच्यावरती काहीही बोलू नका. मी खरंच सांगते, त्यांची काही चूक नाही आहे आणि तुम्ही माझ्याबद्दल जो काही विचार करताय ना, ते सुद्धा सगळं चुकीचं आहे. मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मग या फोटोमध्ये दिसतंय ते काय आहे? मी काही केलेलं नाही आहे म्हणताय. सगळं काही करून सवरून इथे मी काहीच केलेलं नाही आहे असं सांगताय तुम्ही मला. आणि तुम्हाला काय वाटलं मिसेस देसाई? मी तुमच्या बोलण्यावरती लगेच विश्वास ठेवेन असं वाटतंय तुम्हाला? माझ्या आईने तुमच्यामुळे सुसाईड केली याबद्दल तुम्हाला काहीच बोलायचं नाही आहे? तुम्हाला काहीच वाटत नाही आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे आता सुप्रियाला वाटेल तसं बोलत असतो. सुप्रिया आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. जो भूतकाळ ती विसरण्याचा प्रयत्न करत असते तो अशा पद्धतीने येऊन समोर उभा राहिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, तसंही तुझं माझ्यावरती कधी प्रेम नव्हतंच, पण काही हरकत नाही. आता तुझी शिक्षा काय असणार आहे माहिती आहे? ह्या प्रेम नसलेल्या लग्नामध्येच तुला आयुष्यभरासाठी राहायचं आहे माझ्याबरोबर. कळलं ना? हीच तुझी शिक्षा असेल. तुझ्या आईने जे काही केलं आहे ना त्याची शिक्षा आता तुला आणि तुझ्या आईला दोघांनासुद्धा भोगावी लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की सर, आपल्या लग्नामध्ये प्रेम आहे सर. माझं तुमच्यावरती जीवापाड प्रेम आहे. ही गोष्ट मला तुम्हाला कधीपासूनच सांगायची होती, असे ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते.